तत्वाचा आता विस्तार चालू आहे. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय झाले पंचतत्व. पृथ्वी असताना हा गुण कठीण आहे, जाड आहे, पण रामरूप भक्ताच्या सहवासात भक्तीमुळे ती मृदू झालेली म्हणजे मऊ झालेली. सत्संगी बोला आवाजे आती शांती स्वरसी आले एकात्मता विस्तारले वरती लागली अनिरुद्र. सत्संगामध्ये ओलावलेले भरत भक्त आहे. सत्संगतीमध्ये असताना कठीणत्व नाहीसे झालेले, मधुरत्व प्राप्त झालेले, ओलावा निर्माण झालेला आहे, आपल्यापणा निर्माण झालेला आहे. हा कठीण असणारा जो पृथ्वीचा गुण आहे ना, तो सुद्धा त्या ठिकाणी मृदू झालेला आहे. सत्संगी झाली जीवना विसरणी अवध्य गमना ऐके वृत्ती सकळ जना आतीच स्वादन मधुरत्वे. पृथ्वी अशा प्रकारचं मृदू झालेली आहे. पाणी आहे ना, पाणी तत्व असताना पाणी सुद्धा त्या ठिकाणी व्हायचं बंद झालेलं आहे, रामरूपापाशी स्थिरावलेलं आहे, स्थिर झालेलं आहे. अशा प्रकारच्या पंचतत्वाचा विस्तार सांगितलेला आहे. गायते कोणी सज्जना निमविते कोणी जीवना व्याघ्र पायी मनना उपेक्षण न करीची. त्या ठिकाणी पाण्याचा गुण आहे, पाण्याचा सत्संगाचं महत्व असणार आहे. गाय आहे, गाईला पाणी पाजावा, आणि वाघ असणारा क्रूर आहे, त्याला पाणी पाजू नये, असं काही पाण्याचा गुण आहे का? नाहीये. त्याप्रमाणे तिथलं असणारं लक्ष सांगू लागले. तेजाची होता सत्संगती आकर्षणिता आकाशाती स्वयंप्रकाश सर्वभूती त्रिजगती माझी विचारे. पृथ्वी मधून झालेली असणारी आहे. पाण्याचा त्या ठिकाणी समता असणारा सांगितलेली आहे. या ठिकाणी असणारा तेज असणारा, तेजामध्ये जो दाहकपणा आहे ना, दाहक अशा प्रकारचा असणारा, तो दाहकपणा नाहीसे झालेला असणार आहे. म्हणजे लोकांना त्रास देणारा नंदीग्रामाच्या ठिकाणी असणारा तेज सुद्धा शीतल झालेला असणार आहे. ज्याने प्रकाशिले निजाग्रही त्याशी प्रकाश आपले नाही पारकाचवर वाऱ्या पायी प्रकाश त्याची. तेज असणारा जो प्रकाश असणारा दिवा आहे, घरामध्ये मालकाने लावला, मग मालकाला प्रकाश द्यायचा. त्या घरात चोरी करणारा जरी चोर आला तरी तो प्रकाश असणारा त्यांना देतो. समता या ठिकाणी कशी आहे, तो विचार सर्व ठिकाणी व्यापक असा आहे. त्यात पृथ्वी, आकाश, आप, वायू, हे पाच पंचतत्व असणारे रामरूप झालेले का भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताच्या वायू सत्संगाला दला चंचलत्व आपले विसरला योगेश्वरा भेटवाला निश्चळ झाला लादला. वायू किती चंचल आहे, चंचलपणा विसरला. आणि सत्संगामध्ये त्या ठिकाणी आज जसं इमामपूरला लक्ष्मी शक्तीला सगळे जण आलेले, तसा भरताच्या सानिध्यात असणारा हे पंचतत्व रामरूप झालेले का वायू सुद्धा तिथं स्थिर झालेला आहे. स्थिर भक्ताचे, सत्संगाचे, साधूचे लक्षण या ठिकाणी असणार आहे. विचारताली सर्व देही पर्याप्त नव्हे काही सुवास दुवास न म्हणे काही निसंग पाही विचारता. प्रत्येकाच्या देहात आहे. जिथं चांगला सुगंध आहे तिथंच असणारा थांबतो, किंवा जिथं दुर्गंध असणार आहे त्या ठिकाणी थांबत नाही. असं नाही, सगळं बरं असो वाईट असो त्या ठिकाणी रामरूप झाल्यानंतर ती अवस्था असणारा या पंच असणाऱ्या तत्वाची सांगितलेली पंचमहाभूताची. सत्संगाला दले आकाश कुपेने पाय कोणास विश्रामी निरवकाश विरक्त उदास सर्वत्र आकाश आहे. आकाश असणारा सत्संगामुळे कुणाला खुपत का, कुणाला त्रास देत का, अजिबात नाही असणारा, त्या सत्संगामुळे असणारा आकाश अशा प्रकारचा असणारा आणि कुणालाही पीडा बाधा न देणारा असं ते एक तत्व आहे. म्हणजे आपुल्या निजा शरीरी शीतौजा पर्जन्यधारी नालिप्ये काही विकारी सत्संग श्रोरी वडी. सत्संगाचं महत्व असणारा पाऊस
त्रास होत नाही. सत्संगामध्ये रामरूप झाल्यानंतर आत्मप्राप्त त्यात काय आत्मस्वरूप स्थिती झाल्यानंतर काय लक्षण होतात हे भरताच्या अंगी त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी आहे. हे चित्र मारुतरायांनी बघितलं. आईशा नमरा अवघ्याची सांगता श्रीराम भजनी निरता धन्य भक्ती प्रतापे करता सौभाग्यवंत नादता नांदत नंदीग्राम नाही दिसता, संपूर्ण अयोध्या रामरूप झालेली आहे. धन्य धन्य भरत असणारा त्या ठिकाणी नांदतो म्हणजे राहतो. आणि भरताच्या असणाऱ्या भक्तीचा फैलाव अख्ख्या अयोध्येमध्ये झालेला आहे. सगळेच लोक असणारा रामरूप अवस्था झालेली आहे. पंचमहाभूत आपल्या अधीन झालेले असणारा अशा प्रकारची स्थिती अयोध्या प्रांगणाची असणारा हनुमंत पर्वत घेऊन जात असताना नंदीग्रामावर भरताच्या बाणावर बसून आल्यानंतर ही स्थिती मारुतरायांनी बघितली. कोणाही नाही दुर्दशा कोणी नवती हरी मानसा श्रीराम भजने उल्हासा सावकाश नादते कुणाला दुर्दशा नाही, कुणाला तकलीफ नाही, कुणाला गरिबी नाही, कुणाला काही स्वानंदामध्ये आनंदामध्ये प्रेमामध्ये असणारा अयोध्या प्रांगणामधले अयोध्येच्या सगळ्या परिसरातले लोक सगळे एक रूपाने आनंदाने भेदच नाही त्या ठिकाणी एक रूप एक तत्व असणारा एका जीवाने असणारा सगळे राहतात. उदीमय कमोरा करणे अक्षरांचे खरे नाणे जैसे देणे तैसे घेणे कोणाशी होणे असे ना सगळे लोक चांगले असल्यानंतर व्यवहारही चांगला असतो असणार. देणं घेणं लबाडी आणि खोटं द्वेष त्या ठिकाणी काहीच नव्हतं असणार. जे बोलायचं ते करायचं, जे करायचं ते बोलायचं असणारा तिथं लबाडीच नव्हती असणारा, द्वेषच नाही. रामराज्य आपण असणारं सत्वत अशा प्रकारचं जसं कलियुग त्रेतायुग द्वापारयुग सत्ययुग ना, सत्ययुगामध्ये असणारा खोटं काहीच नाही, लबाडीच नाही असणार. फसवायचं तर कुणाला विचारच नाही असणार. बोलणे त्याप्रमाणे वागणे असा तिथला प्रसंग असणार आहे. एकची वस्तू देता घेता एका बोलाची जपता एका वाचून सर्वता तुझी वार्ता असे ना दुसरं नाही, जे बोलायचं ते करायचं. एकच द्वेष नाहीच त्या ठिकाणी. ऐकलं स्थिती म्हणजे सगळे एका विचाराचे, सगळे एका मनाचे असणारा. फसवाफसवी नाही, मदत करायची. एक माझं ते तुझं, तुझं ते माझं असणारा. माझं एक आणि तुझं एक, आपलेपणा तुपलेपणा द्वेष ही भावना त्या प्रांतात अयोध्यामध्ये नव्हती. अशी रामरूप स्थिती झालेली आहे. तुझे पणे दे दलाल टाकू पाय तत्काल सर्वस्वेने ताना लगे फळ घेऊन सकळ जातसे वेदाचा दलाल तिथं नव्हता. आता आपलीकडे अलीकडे दलाल येतं. उदाहरण असताना आपण बाजारात गेलो, म्हैस घ्यायची, बैल घ्यायची, त्या ह्याच्या कपड्याच्या खाली हात घालायचा आणि त्याच्यामध्ये असणारा काय ते वेगळी त्यांची भाषा आहे ना, हे फसवायचं असणारा असा द्वैताचा दलाल त्या ठिकाणी फसविणारा असे दलाल तिथे नव्हते. अलीकडे दलालाने सुळसुळा घातलाय कोणत्या वेळी असणारा, म्हणून फसवा फसवी असणारा. दलालाचा हेतू काय फसवायचाच असणार. हा द्वैताचा दलाल त्या ठिकाणी नव्हता. अद्वैत स्थिती, एकरूपता, एक समता अशी वृत्ती अयोध्येच्या प्रांतातली होती. जे देशाची उडी पडे सर्वस्वेची जीविता पुढे काही उपाय चले पुढे पडे रोकडे आनंदी अनर्थी देवाच्या ठिकाणी आनंद आहे त्या ठिकाणी असणारा. पण या ठिकाणी रामरूप असल्यामुळं तिथं कसल्याही प्रकारचं असणारा दुःख नव्हतं, द्वेष नव्हता, अद्वैत स्थिती होती, आनंद होता. हे भक्तीचे भरताचे असणाऱ्या आणि लक्षण आहे. आंगळू मंगळू नंद भाषा सर्वगणे वाटू पाय दशा प्राणी अनकळे सहसा दलाल भाषा द्वेषाचा दलाल आंगळू मंगळू मी हात नाही का सांगितला, ते कपड्याच्या हातात घालायचा आणि त्याच्यात आंगळू मंगळू असणारा ती काही बाजाराची भाषा आहे. ते फसवायचं. जवळच्या माणसाला काही कळत नाही. ते दोन्ही दलाल दोन्ही गुण मिळतात असणारा आणि ते दोन्ही दोघांना असणारा, घेणाराला बी देणाराला बी फसवायचे. यांची वृत्तीच ती बनलेली असणारी. असे द्वैताचे दलाल असणारे फसविणारे त्या ठिकाणी नव्हते. अद्वैत अवस्था होती, एक रूपता होती. भरतनगरी लोक चतुर आदिमे गांगवीर होता द्वैताचा संचार
नष्ट करीत होते. म्हणजे वृत्तीमध्ये बाधा येऊ देत नव्हते, खोटेपणा लबाडपणा येत नव्हत्या, वृत्तीच असणारा त्या ठिकाणी बदलीत होते. असे भरताच्या नगरीतले लोक सगळे चांगले होते, राम रूप पाहत होते, राम रूप असणारा वागत होते, दिसत होते. सत्याचा विजय होत असतो. सत्याने आकाश त्या ठिकाणी असणारा आकाश सुद्धा आपल्याला हस्तगत करता येत होता. अशा प्रकारचा असणारा अद्वैत स्थिती म्हणजे द्वैत नाही, दलाल नाही, फसवाफसवी नाही, खरं बोलणे, खरं वागणे अशी अवस्था होती. रस्त्याला राम, त्या ठिकाणी रामकथा, घरात गेलं तरी रामकथा, रानात गेलं तरी रामकथा असणारा, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही असणारा. आज आकाशामध्ये सुद्धा आनंद नाही का? तुषार त्या ठिकाणी प्रेमाचे असणारे झरे ओलांडत होते. म्हणजे बाजारात असन, रस्त्याला असन, घरात असन, अवैध प्रांगणामध्ये रामाशिवाय, रामकथेशिवाय दुसरं काहीच नव्हता. म्हणून त्या अमृताचे आनंदाचे झरे तुषार अशा प्रकारचा असणारा आणि पडत होते. कसल्याही प्रकारचा विकार नाही. भरताच्या मनामध्ये आनंद असणारा, या ठिकाणी हे द्वैत असणारा संपलेला असणारा आहे, अद्वैत स्थिती झालेली म्हणजे भरत असणारा, भक्तीमध्ये तल्लीन आनंदित असणारा आहे. आंब्याला मोहरू यावा आणि ते लगडून आंबे त्याला यावात असणारा, मोक्ष फळ असणारा, लगडलेले त्या ठिकाणी असणारा, अशी स्थिती मोक्ष. चांगलं वागलं, भगवंताचं स्मरण केलं, भक्ती केली, मोक्ष अधीन होतो त्या ठिकाणी. म्हणजे मोक्षाचे फळ त्या ठिकाणी असणारा, बहरून आलेले, बहरून अवेदेत असणारा हा प्रसंग आहे. अशा प्रकारचा भरत असणारा, आनंदाने डुलत असणारा आहे. मारुतीने आला आणि तो आनंदाचा प्रसंग सगळा बघितला आणि भरताला पाहिलं. आता हनुमंतरायाची काय स्थिती झाली? आता अवघड वेळ संपलेला, आता स्पीड घ्यायला काय? हॅलो, धन्यवाद ताई, धन्यवाद ढाके नाना. यानंतर आमचे वाचक रामेश्वर महाराज वायभट आणि अनंता महाराज वायभट ही जोड या ठिकाणी बसल. चला, चुलते पुतणे हॅलो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. आय जटाधरी वर्तन तपस्वी मनोहर राजीव लोचन श्याम सुंदर अति मनोहर
प्रेम धर्म धर्म उत्तम व्रत. व्रताचे अरे प्रभू रामचंद्र हे सर्व व्रत आहे तुझं नाव हे व्रत आहे काही उपयोग नाही तू आपली मोठी चूक केली कशामुळे केली काय झाली हनुमंतराव बोलू लागले चितुका पुरुषार्थ केला चितुका वयाची वाढविला शास्त्र धर्म बोलाविला घरी सांगायला स्वामित्र. स्वामींद्र आणि कोणती चूक केली अरे तू त्या लक्ष्मणाला तिथे सोडून
वाचकाची सेवा बाबासाहेब जागडे वैभटवाडी हे वाचकाची सेवा करतील आणि सूचक अनंत राहतील. रामचंद्र भगवान की जय. पवन सो हनुमान महाराज की जय. आय कैसा कैसा विभीषण शरणागत कोटे रावणासी युद्ध होत. लक्ष्मण केवी झाला मूर्छित. कोण येत युधासी आणि कोण तो शरणागत विभीषण कसं काय आणि कशासाठी हे युद्ध झालं हे सर्व हकीकत मला सांग. परत हनुमंतरायाला बोलू लागले. कोण्या अर्थात तू गेलासी पर्वत कशा लागी नेतोसी. वेळोवेळा रामस्मरसी रामी तुम्हासी सखे. आणि तुमचं रामाचं सख्य कसं झालं हे पर्वत कशासाठी नेतो अशा प्रकारे भरत हनुमंतरायाला बोलू लागले. हा समळ माझा संध्या हो तू छडावा महाभाव. जने उदास होसी हाका हो कथान सांगता. तू काय कर माझं मन लय उदास झालं. ही प्रोग्राम चंद्राची कथा तू मला सविस्तर सांग असे भरत हनुमंतरायाला बोलू लागले. तुझ्या मुखी रामस्मरण म्हणून तुझा आलो शरण. पुढती घालो लोटांगण राम कथन मज सांगे. अरे बाबा मी तुला शरण आलो आणि ते प्रोग्राम चंद्राचं जे काय कार्य आहे तिकडं काय आणि कथा झाली ही मला सविस्तर सांग. भरत बोलू लागले. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमी बांधिला कपिलानं. नवळ कोणी भरताची राम म्हणून उभा आहे. अरे हनुमंतराया भरताला राम म्हणून चुकलेले आहेत आणि आता हनुमंतराया पुढे काय म्हणते ते काय नाही ऐका. उपहास मिसे कपिनाथ श्रीराम देवनिताम. सूक्ष्म सर्वगत अनंत सदोदित सांगत. हनुमंतराय बोलू लागलेले आहेत या जे काय बाकीच्या बारीक सारीक सर्व गोष्टी आणि मी जाणतोय असं भरताला हनुमंतराया बोलू लागले. किती नेन ते पण घेशील टिकाची प्रेमा दाविसी. जगाशी जायसा ठकवितोसी तैसे मदसी चालेना. हनुमंतराया
आशेबाई वायभट वाचण्यासाठी आणि आसोले महाराज वैतागवाडी हे सांगण्यासाठी आशेबाई वायभट चला. सगळे